नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या स्टोरी चॅनलमध्ये। गावात रोज सकाळी एका दारात ताजं फूल ठेवलेलं असायचं, पण ते कोण ठेवतं हे 20 वर्ष झाले कुणालाच कळत नव्हतं। मित्रांनो, काही माणसं प्रसिद्ध होण्यासाठी चांगली कामं करतात, तर काही माणसं नाव न सांगताही आयुष्यभर दुसऱ्यांच्या चेहऱ्यावरती हसू फुलवत राहतात। एक छोट्याशा गावात सुलभा आजी एकट्याच राहत होत्या। त्यांचा मुलगा शहरात गेला होता आणि अनेक वर्ष परत आला नव्हता, पण रोज सकाळी त्याच्या दारात एक ताजं पांढरं कमळ ठेवलेलं असायचं। आजी ते देवाला वाहायच्या आणि म्हणायच्या, देवा, ज्याने हे फूल ठेवलं आहे त्याचं भलं कर। गावात चर्चा सुरू झाली, कोण ठेवतं हे फूल? काही म्हणायचे देवदूत, काही म्हणायचे एखादा गुप्त भक्त। अनेकांनी रात्री जागून पाहिलं, पण कोणालाच काही दिसलं नाही। वर्षानुवर्षे उलटत गेली, आजी वृद्ध झाल्या, पण फूल कधीही चुकलं नाही। एके दिवशी आजीचं निधन झालं। अंत्यसंस्कारासाठी संपूर्ण गाव जमलं। त्याच दिवशी पहाटे पुन्हा त्यांच्या दारात एक कमळ ठेवलेलं दिसलं। मात्र आता गावकऱ्यांनी ठरवलं की आज सत्य शोधायचंच। दुसऱ्या दिवशी रात्री सगळे लपून बसले। पहाटे अंधारातून एक 10 ते 12 वर्षांचा मुलगा हळूच आला। त्याने कमळ दारात ठेवलं आणि वळू लागला। गावकऱ्यांनी त्याला थांबवलं। तो घाबरला। सरपंचांनी विचारलं, बाळा, तू हे किती दिवसांपासून करतोयस? मुलगा म्हणाला, मी नाही, माझे बाबा करत होते। त्याआधी माझे आजोबा करत होते। आता बाबा नाहीयेत, म्हणून मी करतो आहे। सगळे आश्चर्यचकित झाले। मग मुलाने सांगितलं, 20 वर्षांपूर्वी माझ्या आजोबांचा जीव नदीत बुडताना सुलभाजींनी वाचवला होता। आजोबा म्हणाले होते, त्या उपकारांची परतफेड कधीच होणार नाही, म्हणून ते रोज एक फूल ठेवायचे, पण त्यांना कधी सांगायचं नाहीये, कारण खरी कृतज्ञता गाजावाजा करत नाही। हे ऐकून संपूर्ण गावाच्या डोळ्यात पाणी आलं। त्या दिवसापासून गावात एक नवीन परंपरा सुरू झाली। प्रत्येक रविवारी गावातील प्रत्येक घरासमोर एक फूल ठेवून धन्यवाद म्हणायची। काही वर्षात त्या गावाची ओळख फुलांचं गाव म्हणून झाली। तर मंडळींनो, लोक तिथे फूल पाहायला नाही तर माणुसकी शिकायला येऊ लागले। तर आजच्या या कथेमधून आपल्याला ही एक शिकवण मिळते, केलेल्या उपकारांची आठवण ठेवणारा माणूस खरा श्रीमंत असतो। कृतज्ञता ही जगातील सर्वात मोठं सुंदर भेट आहे आणि त्याची किंमत कोणत्याही पैशाने मोठी होत नाही। तर मंडळींनो, आजची ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली नक्कीच मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा। तुमचं एक सबस्क्राईबसुद्धा माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे। तर सर्वात आधी व्हिडिओला सबस्क्राईब